केव्हीके मध्ये नेहमीच आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम केलेलं पाहायला मिळतं आणि केव्हीकेचं प्रदर्शन हे खरोखर शेतकऱ्यांसाठी तळमळीनं केलेलं आपण नेहमीच बघतो. नेहमीचा कांदा त्याच्या व्यतिरिक्त ह्यावेळी केव्हीके मध्ये आपल्याला परदेशी कांदा बघायला मिळणार आहे आणि ह्या कांद्याचं वैशिष्ट्य आपल्याला दादाच सांगणार आहे. पलीकडच्या बाजूला आपण देशी व्हरायटी सगळ्या आपल्या लावलेल्या आहेत कांद्याच्या, आणि त्याच्या शेजारी हे दोन वेगवेगळ्या व्हरायटी नेदरलँडच्या आणून लावलेल्या आहेत. ह्या हायब्रिड व्हरायटी आहेत आणि हा कांदा जवळजवळ एक कांदा अर्धा किलोपेक्षा जास्ती भरतो. आणि जास्ती करून हा घरगुती वापरण्यापेक्षा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये त्याचा चांगला वापर होईल. आणि एकंदरीत टनेज जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे टनेज मिळतं आणि त्याचा एकंदरीत रक्कम शेतकऱ्याला चांगली मिळते. आणि हे इथं आपण दाखवायला इथं लावलेलं आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या मते असं की नेहमीचं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा याच्यामध्ये डबल उत्पन्न आहे, याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. होणार आहे ना, शेवट वजनावर तर शेतीचा भाव. अच्छा, आणि आपण हा कांदा एआय न केलेला आहे, एआय हे टेक्नॉलॉजी ना. संपूर्ण कांदा हा आपण एआयवर घेतला, कारण आता पण फक्त ऊसावर आपण गेल्या वर्षी प्रयोग केले होते. अच्छा. यंदा प्रयोग राहिलेला नाही, ऊसाचं उत्पन्न रेग्युलर सुरू झालंय. पण शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाकीच्या पिकाचं काय, म्हणून आपण कांदाही लावलेला आहे, तूर लावलेली आहे, मका लावलेला आहे आणि केळी यावेळी घेतलेली आहे. समजलं. मग शेतकरी मित्रांनो, यासाठीच केव्हीकेचं प्रदर्शन हे राज्यात बेस्ट मानलं जातं, कारण इथे तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी बघायला मिळतात, वेगवेगळे डेमो बघायला मिळतात, डेमो प्लॉट दाखवलेले आहेत. आणि हे सगळं बघायचं असेल तर या वर्षीच्या केव्हीके प्रदर्शनाला नक्की यायला लागतंय.